आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मा प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला शनायात काही इंटरेस्ट नाही. मला तिच्याशी लग्नही करायचं नाहीये. माझं श्रावणीवर प्रेम आहे आणि मी श्रावणीशीच लग्न करणार. Do not disturb! Don't you get it? Mama. झाली की नाही यांची भेट? हे दोघं आले कसे नाहीत अजून? इथे मे बी जॉबला असेल इथेच. ह्याला विचारू का अक्षयच्या मीटिंग मधून फ्री झाली असेल की नाही? याला माहिती असेल ना. आता आम्ही बोलणार आणि तू ऐकायचं. हे प्रेमाचं खूळ डोक्यातून काढून टाकायचं. यापुढे या मुलीबरोबर तू मला दिसता कामा नये. मामा आम्ही बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं. तुला काय वाटलं? या तुमच्या मूर्खपणाला मी परमिशन देईन? मैत्री करताना सुद्धा आपल्या स्टेटसला मॅच होईल अशा लोकांशी मैत्री करायची असते असं इन्स्ट्रक्शन आहे माझं. मग आमच्या घरची सून कशी असायला हवी, त्याबद्दल आमच्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत याचा विचार तूही केला नाहीस का? आय एम रिअली सरप्राइज्ड. अक्षय, ही मुलगी तुझी गर्लफ्रेंड आहे? ही तुटलेली चप्पल घालून आपल्या पार्टीमध्ये आली होती. सेफ्टी पिन लावली होती. हाऊ एम्बॅरेसिंग. ज्या मुलीची नवीन चप्पल घेण्याची ऐपत तर सोड, पण चप्पल रिपेअर करण्याची ऐपत नाही, ती माझी सून. मला खरंच आश्चर्य वाटतंय. पण यू नो व्हॉट, मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतंय ते हिच्या
तिच्या डेअरिंगचं. यशोधरा सरनाईकची सून व्हायचंय तुला? हाऊ डेअर यू. मम्मा पण प्रॉब्लेम काय? श्रावणी चांगल्या घरातली मुलगी आहे. तिचे वडील गव्हर्नमेंट जॉबला आहेत, आई स्कूल टीचर आहे. मम्मा चांगलं चांगलं सुसंस्कृत रिस्पेक्टेबल घराणं आहे. सुसंस्कृत रिस्पेक्टेबल घराण्याचं इन्कम किती आहे रे? यू डोंट बॉदर. आय टेल यू, हिच्या अख्ख्या फॅमिलीचं जे इन्कम आहे ना, तेवढा पगार आपण आपल्या एका ड्रायव्हरला देतो. एका. सो ही गरीब मुलगी आमच्या घरची सून होऊ शकत नाही. ही लो क्लास मुलगी आपल्या घरची सून नाही होऊ शकत. ओके मम्मा, पैसा स्टेटस प्रेमात हे सगळं महत्वाचं नसतं. तुझ्यासाठी नसेल पण आमच्यासाठी आहे. अक्षय, यू हॅव गॉट एव्हरीथिंग ऑन द प्लॅटर. आम्हाला ते कमवावं लागतं. मॉरल ऑफ द स्टोरी, ही मुलगी आपल्या घराण्याला मॅच होत नाही म्हणून तुमचं लग्न होऊ शकत नाही. मम्मा, मम्मा प्लीज माझं ऐकून घे. तुझ्या लक्षात येत आहे ना, आपण ऑफिसमध्ये उभे आहोत म्हणून सगळं खूप शांतपणे डील करते मी. नाहीतर या फडतूस मुलीला कधीच हकलून दिलं असतं. आम्ही बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. अक्षय, तुम्हा दोघांचं लग्न होऊ शकत नाही. ती आपल्या स्टेटसला मॅच करत नाही. तुझं लग्न मी ठरवलेलं आहे ते शनायाशी होणार. यशोधरा सरनाईकचा शब्द येतो अँड दॅट्स फाईन. मामा, आता ते शक्य नाही. आम्ही आमच्या रिलेशनशिप मध्ये खूप पुढे गेलोय. तर मागे फिरता येणं शक्य नाही. मागे फिरू शकत नाही म्हणजे? मामा म्हणजे चूक तर नाही झाली ना माझी? मी पण जायला हवं होतं का या दोघांबरोबर कॅबिन मध्ये? मामा म्हणजे ऍक्च्युली काय ही श्रावणी काय? अरे काय म्हणायचंय तुला? ए मुली, काय म्हणायचंय याला? म्हणजे श्रावणी, एक मिनिट मी सांगतो. मामा, श्रावणी प्रेग्नंट आहे. काय म्हणालास? नाही म्हणजे आम्ही जे ऐकलं ते आम्ही ऐकलं की तू म्हणालास की ही मुलगी प्रेग्नंट आहे. अक्षय, तू आमचा मुलगा आहेस म्हणून अजून इथे उभा आहेस. नाहीतर तुम्हाला दोघांना धक्के मारून बाहेर काढलं असतं. आम्ही बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. मामा प्लीज आम्हाला समजून घे. आता श्रावणी बरोबर बाळाची जबाबदारी माझी आहे. इतक्या मोठ्या एम्पायरचा वारस माझा मुलगा अशी चूक करू शकतो? श्रावणी प्रेग्नंट आहे. आता श्रावणी बरोबर बाळाची जबाबदारी माझी आहे. अक्षय, तू वेडा आहेस का? अरे मला नीट का नाही सांगितलं सगळं? अरे म्हणजे मी रागाच्या भरात खूप काही बोलते, तुझं नीट ऐकून घेत नाही, पण तू शांतपणे मला समजावायला पाहिजे होतस ना. मामा म्हणजे तू काय म्हणालास? ही मुलगी प्रेग्नेंट आहे म्हणजे ती तुझ्या बाळाची आई होणार आहे ना, राईट?
राईट 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 राईट. हो. अरे मग ही गोष्ट मान खाली घालून सांगण्याची नाही. तू बाबा होणार आहेस, ही तुझ्या बाळाची आई होणार आहे. आय एम सॉरी. मला राग आला ना की तू ठीक आहेस ना? तू बस ना. कम कम रिलॅक्स. कम कम ये, सांभाळून ये. हा बस. अक्षय बस ना. पाणी घेणार तू? जस्ट रिलॅक्स. ओके. व्हॉट विल यू हॅव? टी, कॉफी? अक्षय. नो मॅम, थँक्यू. मला खरंच काहीच नको. शी स्टिल नॉट रिलॅक्स्ड. घाबरली आहे ना तुझ्यामुळे. अक्षय, तुझ्यामुळे तिला असं वाटलं की तिच्या अशा गरोदर अवस्थेत आपण तिला वाऱ्यावर सोडू. असंच वाटलं ना तुला? असं थोडीच करणार आहोत, नाही बघ. ओके ना अक्षय? येस मम्मा. आम्ही असं कधीच करणार नाही तुझ्यामुळे. अक्षय मम्मा. एक मिनिट. आधी तुम्ही दोघं मिळून माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हो. मला सांगा, तुम्हा दोघांचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे? हो. वाव, इन सिंक. आय लाईक इट. आय होप हे प्रेम कायम असंच राहील. खऱ्या प्रेमाची तर देव पण साथ देव. मग ही यशोधरा सरनाईक कोण आहे तुम्हाला अपोज करणार? म्हणजे मिस्टर अक्षय, द यशोधरा सरनाईक तुम्हा दोघांचं लग्न लावून देणार आहे. द यशोधरा सरनाईक तुम्हा दोघांचं लग्न लावून देणार आहे. काय काय प्रश्न विचारतोस? हा, असेच प्रश्न विचारतो का ग तुला पण? का, कधी, कुठे? ना तुला दुसरं काही बोलता येत नाही का रे? नाही मम्मा, ऍक्च्युली मी थोडा कन्फ्यूज होतो. बट बाय द वे, थँक्यू सो मच मम्मा. येस मॅम, थँक्यू सो मच. अक्षयसाठी मी काहीही करू शकते. राईट बेटा? येस मम्मा. मम्मा, यू आर ग्रेट. सिम्पली ग्रेट. लव यू मम्मा. अँड मम्मा, आय एम रिअली रिअली सॉरी. यू शुड बी. बट नाउ रिलॅक्स. आता मम्माला सगळं कळलंय ना? मग मम्मा सगळं ठीक करणार, हो की नाही? खरंच मम्मा, तुम्ही नसता तर काय झालं असतं? खूप मोठं ओझं हलकं केलंय तुम्ही. येस मॅम, खरंच थँक्यू सो मच. मला वाटलं होतं की तुम्ही कधी ऍक्सेप्ट केलं नसतं, पण केलं ना. आओ श्रेयस सर. अरे तुम्ही इथे? आज मम्मा संजय शिवाय मीटिंग करतायत. ती पण तोच विचार करतोय. हा? काय नाही, ते काय मॅडमने कुणालाही आत पाठवू नको असं सांगितलंय. म्हणजे तुम्हालाही आत येऊ नको असं सांगितलं. का? मॅडम चिडल्या, तो खूप चिडल्या. नक्की कोणाबरोबर मीटिंग आहे? ते आपले अक्षय सर आहेत ना, आणि ते दादा आहे. हा, मग मम्माना एवढं चिडण्यासारखं काय झालंय? अहो सर नाही, म्हणजे मलाही नीट इतकं काही माहिती नाहीये, पण मॅटर सिरियस आहे. दादा आत असताना मम्माना एवढं चिडायला काय झालंय? डॅड ना माहित असेल मे बी. लेट्स सी श्रेयस.
हो सर. हो काय इतका पण सिरियस मॅटर नाहीये, तुम्ही विचार करावा इतका. हो मी आहे ना, मी असताना तुम्ही काही काळजी करायची नाही. मी आहे ना. ठीक आहे. होतो शनी वक्र जेव्हा फिरतं संजयचं चक्र. पण यू नो समथिंग, म्हणजे मी तुम्हा दोघांचं लग्न लावून देणार आहे, पण माझी एक अट आहे. मम्मा, कोणती अट? तू घाबरू नकोस आणि तिलाही घाबरवू नकोस. लुक ॲट हर फेस. खूप सिंपल गोष्ट आहे. बघ, मला काय वाटतं की हे आपल्यामध्ये जे आत्ता बोलणं झालंय ना अबाउट शी बिंग प्रेग्नेंट, ती गरोदर आहे. पण आत्ता हे कुणालाही सांगायला नको. आय मीन आपल्यामध्येच राहू दे. ओके मम्मा, पण घरी सांगावं लागेल ना? आपल्या घरी कशाला? आता त्याची गरज नाही. आणि हिच्या घरी तर नकोच. अक्षय, तुला ना कळत नाही. आय मीन तुला माहित नाहीये की एका लो क्लास, सॉरी मिडल क्लास घरात असं जर कळलं ना की लग्नाआधीच घरातली मुलगी गरोदर झालीये तर ते घरातले पॅनिक करतील. मी बरोबर बोलते ना? हो मॅम. बघ, तिला पटतंय. हुशार आहे ती, तिला पटतंय. तुला कळतंय का मी काय म्हणते? आय अंडरस्टँड मम्मा, पण कधी ना कधी तर सांगावं लागणार आहे ना. या कधी ना कधी सांगावंच लागणार ऑफकोर्स. आणि आपण सांगणारच आहोत, रादर अनाऊन्स करणार आहे मी. माझा मुलगा बाबा होणार आहे, मी अनाऊन्स करणार. तूही करू शकतोस, पण आत्ता नको. आता ना, लेट मी थिंक थ्रू दिस. थोडा वेळ जाऊ दे. ओके. मी बरोबर बोलते ना? तुला कळतंय ना? तुला पटतंय ना? येस मॅम, येस, टोटली. टोटली. सी, हुशार आहे ती. प्लीज अक्षय, प्लीज तू पण समजून घे ना. मम्मा प्लीज. काय, आय अंडरस्टँड. हे सगळं तुम्ही श्रावणीसाठीच करताय, मी समजू शकतो. थँक्यू. थँक्यू. थँक्यू काय मम्मा, उलट आम्ही दोघांनी कितीही थँक्यू म्हटलं तरी ते कमीच आहे. खरंच आज खूप मोठं ओझं हलकं केलंय तुम्ही आमचं. अक्षय, कम ऑन. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. इनफॅक्ट जर तू मला आपली पार्टी होती तेव्हा जर सांगितलं असतंस ना या सगळ्या प्रकरणाबद्दल, तर हे सगळं असं झालंच नसतं ना. आय मीन बरोबर ना? मी जे काही वागले, चिडले, हे सगळं घडलंच नसतं. बट नाउ एव्हरीथिंग इज सॉर्टेड. आता तू आमच्या घरची सून होणार आहेस. अक्षयशी तुझं लग्न होणार आहे, तू त्याची बायको होणार आहेस. सो अक्षय, मी तिला रिक्वेस्ट करते की तिने कुठलाही राग ठेवू नये. त्या पार्टीमध्ये जे काही घडलं त्याचा तू राग नाही ठेवणार म्हणा. हो मॅम, तुम्ही असं का म्हणताय? उलट मीच तुम्हाला सॉरी म्हणते. त्या दिवशी खरंच पार्टीमध्ये माझीच चूक होती मॅम. तुझं चुकलंच ना. गेल्या काही मिनिटात आपलं नातं बदललंय, तरी पण तू अजून मला मॅम म्हणतेस. अक्षय काय म्हणतो? मॉम. मग तू काय म्हणायला पाहिजेस? येस मॅम. सॉरी. येस मॉम. राईट. नाईस. पण खरंच माझ्या मनात तुमच्याबद्दल फक्त आदर आहे, बाकी काही नाही. ओके. मला सांग, तू डॉक्टरकडे जाऊन आली आहेस का? हो. तुला काही त्रास वगैरे होत नाहीये ना? काहीही वाटलं, कुठलाही त्रास झाला तर फील फ्री टू कॉल.
येस मॉम. ओके देन. अक्षय, ड्रॉप हर होम. येस मम्मा. श्रावणी, लेट्स गो. येते मी. श्रावणी, हो मॅम, हे कशाला? कशाला म्हणजे? सुनेचा मान आहे तो. सरनाईकांचा पिढीच्या दागिना. सांभाळू ना. इट्स लोडेड विथ डायमंड्स. अँड लव्ह. हॅपी? थँक्यू सो मच मॅम. मॉम. सॉरी मॉम. थँक्यू सो मच मम्मा. अगं डोंट डोंट. मुलींनी वाकायचं नसतं. मुलींनी